तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आपण सगळं सामान इथून घेतलंय पंप. तर मग मित्रांनो आपण आता अर्ध्यामध्ये मित्रांनो पाईप आपण आता इथून चालवला आला इथे घेऊन दुसरा पाईप घेऊन येऊया आणि तिथं बसू. तर मग मित्रांनो इथं चालू आहे आपला रस पिणं, कारण की मी संध्याकाळी जेवण करत नाही ना, त्याच्यामुळे हे बघू शकता याच्यामध्ये रस आहे. आणि डबल दाखवतो तुम्हाला एक, हा पण बघू शकता याच्यामध्ये पण एक रस आहे, त्या इथं पिऊन बघूया. एकच नंबर रस आहे मित्रांनो. आणि मी याला एक घोट बी देणार नाही. तर मग मित्रांनो गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आज आपण आलो आपल्या शेतामध्ये, डायरेक्ट घरी नाही तर गाडी घेऊन आलेलो आहे. सूर्योदय तर बघू शकते की भक्कम वर आलेला आहे, कारण की मोठा मोठा दिसून राहिलेला आहे. ही नेट आहे आपली मित्रांनो, आणि ही नेट असल्याच्या कारणामुळे तुम्हाला एक गोष्ट विशेष दाखवतो की आपला जो जाम आहे मित्रांनो तो पूर्णपणे इथं खाऊन घेतलेला आहे. तर हे बघा मित्रांनो, हे झाड बंद पानं खाऊन घेतलेली आहेत, याला तर पाण्यात नव्हते. हे बघू शकता तुम्ही, याचे शेंडकन सरकू सगळं खाऊन घेतले. आणि फुलाचं झाड आहे मित्रांनो, हे याची बी खाऊन घेतलेले आहेत, त्याला फक्त 2-3 पान राहिलेले आहेत. आणि हे जाम बघू शकता तुम्ही, जाम तर बांधाच नास्त नबूत करून टाकलेला आहे. तर मग मित्रांनो असं की ते आपलं नुकसान झालेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, याला बी 2च पानं ठेवलेली आहेत फक्त. आणि हे बघू शकता याला पण काही जास्त पाणी नाही राहिले. तर हे बघा, आणि आपल्याला काय काम करायचं आहे ते तुम्हाला मी आता तिकडे गेल्यावर सांगतो. तर चला मग मित्रांनो भेटूया तिकडे गेल्यावर. तर मग मित्रांनो आपण आता आपल्या नेटमध्ये तिथं आलेलो आहे, म्हणजे की नेट जवळ आलेलो आहे. आणि आपण आता बघू शकतो तुम्ही की इथं कॅन आपली वल्ली करून घेतलेली आहे पाणी प्यायला आपल्याला कामी. तर चला मग मित्रांनो जाऊया नेटमध्ये. हे गेट आहे नेटचं जायचं, चला भेटूया नेटमध्ये गेल्यावर. आता चला मग मित्रांनो भेटूया. आता आपण आपल्या नेटमध्ये तिथं आलेलो आहे, काय काम चालू आहे तुम्हाला मी दाखवतोय. मित्रांनो मी आता इकडून कापत कापत आलोय, आता इकडे कापणं चालू आहे. आणि लाकडं आहे मित्रांनो, ह्या काड्या, आता ह्या काड्या पण आपल्याकडनं चालू आहे इथं, ह्या अशा काढायच्या टिकते पण. हे बघा अशा काड्या आणि अशा काड्या टाकणं चालू आहे. तर चला मग याला घेऊ पटपट कापून. अजून भक्कम राहिलं आहे आपलं, इकडं राहिलं आहे बंद. आणि हे झाल्यावर मग ही नेट काढून घ्यायची पूर्णपणे. तर चला मग मित्रांनो भेटून. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आपण इथं शेतामध्ये आलेलो आहे, आणि आपण इथं करून राहिलो आहे मित्रांनो काम करता करता मित्रांनो लागली ताण, कारण की इतकी हालत खराब झाली ना की हार्डवर्क लय मुश्किल आहे मित्रांनो. त्यामुळं स्मार्ट वर्क करणं चांगली गोष्ट आहे. तर काय करायचं काय नाही ते तुमच्या मनानं तुम्ही करू शकता, कारण की पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला भेटेल. तर चला मग मित्रांनो मी चालू आता पाणी प्यायच्या टायमाला भेटूया, मग बघूया काय होतं काय नाही. मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आता इथं बाहेर पाणी प्यायला आलेलो आहे. तर बघू शकता की इथे आपली कॅन आहे, आणि ही कॅन आणि हा ग्लास. तर बघू शकता की गावाकडे असं पाणी पिलं जातं आहे. तर उन्हाळ्यामध्ये याच्या पाणी मित्रांनो थंडगार राहते, कारण की दिवसभर उन्हातच काम करावं लागते ना, त्याच्यामुळं मी तुम्हाला एकदा बाहेरचा नजारा दाखवतो. आहे आणि या कॅनीमध्ये पाणी मित्रांनो थंडगार राहते दिवसभर. तर अजून आंघोळ गिंगोळ सगळं राहिलेलं आहे. आणि आपल्याला जायचं मित्रांनो घराकडे. तर मग आपल्याला इथं आता पटपट काम करून घेणार आहे, कारण की ऊन तपायच्या आधी. ऊन बघू शकता तुम्ही का तपणं चालू झालेलं आहे इथं. सूर्यदादा बघू शकता वर आलेले आहेत, आणि इथं थोडं थोडं आता ऊन आपल्याला लागणं चालू झालेलं आहे. तर चला मग पटपट काम करून घेऊया, आणि मग बघूया की आपल्याला नंतर एक्झॅक्टली करायचं काय. हा बघू शकता, हा माझा पॅन्ट शेतात घालायचा, पण मी तो काही घातलेला नाही. मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपल्या इथं आता कापणी इथं झालेली आहे, 2-3 राहिलेले ते एकदा आपल्याला फक्त, कारण की मित्रांनो आपल्याला सोडायचं आहे ॲसिड. कारण की आपल्या नळ्यामध्ये कचरं गुतेल मित्रांनो, तर ते कचरं आपल्याला इथं काढायचं. ती कशी प्रोसेस इथं होती ना, आणि कशी नाही ती मी इथे तुम्हाला सगळी सांगणार आहे. कारण की ॲसिड काय काम करते काय नाही ते मी इथं सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन इथे देणार आहे. आणि त्या नळ्यातून पाणी काढलं तर आपल्याला काय इथं फायदा होऊ शकतो आणि काय नाही हे पण मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तर चला मग मित्रांनो एकदा लाईन बघूया, कारण की आपला सगळा खेळ लाईनीवरच आहे. तर चला मग इकडून आपण जाऊया आणि बघूया की आपली जी मोटर चालू होती की नाही. इथं हे बघू शकता, इथं आपण पाईप ठेवले. तर ही आपली इथं बोर आहे मित्रांनो, इथं चालू करून बघूया आणि मग इरीची मोटर चालू करू, कारण की याला इतका प्रेशर नाही ना. मोटर चालू झालेली आहे मित्रांनो, पण झाली चालू. हे बघा तुम्हाला आवाज येत असेल. तर चला मग मित्रांनो आपल्याला घरी जाणं लागते पंप आणायला. एकदा पंप आणू आणि याच्यात पाणी सोडून देऊ. 1-2 पंप सोडले की ते ॲसिड मित्रांनो पूर्ण याच्यामध्ये घुसळून आपले छत्रे जे ब्लॉक होईल ना ते मोकळे होऊन जातात. तर चला मग मित्रांनो भेटूया गाडीजवळ गेल्यावर. आणि इथून आपल्याला एक वस्तू घेऊन जायची मित्रांनो, जेणेकरून आपण जिथं पाणी ठेवले ना पाखराला प्यायला,
ते पाखरेल प्यायला पाणी आता त्यातलं कमी झालं असेल. तर मग बघू शकता की इथे एक शिशी आहे, ही शिशी भरूया आणि घेऊन जाऊया तिथे. तर टाक आहे. तर चला मग मित्रांनो भेटूया तुम्हाला तिकडे खाली गेल्यावर. तर मग मित्रांनो मी बघू शकता की आपण आता बाटली तर घेतलेली आहे. बाटली का घेतलेली आहे तर मित्रांनो आपल्याला टाकायचं आहे पाखरेल प्यायला पाणी, कारण की आपण तिकडे बाटली लटकवली मित्रांनो झाडाला, त्यातलं पाणी कमी झालं असेल. मग जाता जाता एकदा पाणी घेऊन जाऊया. बघू शकता आपण आता बोरजवळ बोर एकदा चालू करूया, पाणी गिनी भरून घेऊया, मस्त बाटली घेतली धुवून. तर आपण मोटर चालू केलेली आहे आणि इथे दुपाटी इथे ठेवून देऊया. एकदा पाणी यायची वाट बघणं चालू आहे मित्रांनो. एकदा पाणी आलं तर पटकन पाणी भरून घेऊया आणि जाऊया मग तिकडे खाली पाखरेल पाणी टाकू. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपली इथं मोटर चालू झालेली आहे आणि आपण आता इथं पाणी एकदा भरून घेऊया. हे बघा तुम्ही ते पडले खाली. तर हे आपली मोटर आहे मित्रांनो बोरची आणि आपलं भरलेलं आहे मित्रांनो इथं. चला याला बंद करून टाकूया एकदा. आपल्याला बंद करून टाकलेली आहे आणि जाऊया खाली पाखरेल पाणी घेऊन. तर चला मग मित्रांनो भेटूया खाली गेल्यावर. तर मग मित्रांनो आपण आता अर्ध्यामध्ये पतीने आरलो. आपली गाडी बघू शकता उन्हात कशी तळून राहिली मित्रांनो. 10:30च्या आसपास टाईम झालेला आहे, म्हणजे 9:30 10:30च्या आसपास. तर बघा मग मित्रांनो आपण चालू आहे आता. आपल्याला झाड पण भिजून घ्यायचे. एकदा पंप गिंप आणूया, पाईप गिप जोडून घेऊया. आपल्याला ते आता ॲसिड सोडायचं म्हणल्यावर चला मग भेटूया तिथे गेल्यावर. पाणी टाकूया त्याच्यामध्ये, सांगतो तुम्हाला पाखरं त्यात पाणी पितात का नाही. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण याच्यातमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि पूर्णपणे भरून खाली सांडलेलं आहे पाणी. एकदा बाटली घेतली तिकडे नेऊन ठेवूया आणि मग जाऊया आपण आपल्या घरी. इथे बघू शकता रस्ता किती अवघड आहे. एकदा पाय सटकला ना तर दगड आहे. एखादी पायाची नळकी नाही तर काहीतरी मोलट्याशिवाय राहणार नाही. तर चला मग हे उरलं पाणी मित्रांनो याच्या जरसक तर आपण एकदा इथे टाकून देऊया. इथे एक आपलं झाड आहे, त्याला मस्त फळं येतात मित्रांनो. हे बघा याला टाकून देऊया. पाणी बघू शकता मित्रांनो टाकल्या सुकून जाते, कारण की याचं आळं जरा जास्त मोठं झालं आहे पण असं वाटतं की जरा लहान झालं आहे. त्याला आळं करूया मस्तपैकी. आणि हे आपलं वांगीचं झाड एकदा चांगलं चालू आहे आता घरी. अंडा या वापस ही आपली गाडी आहे, इथून गाडी घेऊन जाऊ. चला एकदा ही बाटली घेतली तिकडे नेऊन ठेवतो आणि पाईप जोडायचं आहे. तर एक पाईप तिकडे घेऊन जाणे आणि तिकडचा एक पाईप इकडे आणणे, कारण की ते पाईप फुटला आहे मित्रांनो. तर चला मग भेटूया तुम्हाला तिकडे गेले. तर मग मित्रांनो बाटली घेतली आपण तिथं ठेवून दिलेली आहे आणि आपण चालू आहे मित्रांनो आता इकडून घरी. तर आपली गाडी तिथं आहे. तर चला मग मित्रांनो भेटूया डायरेक्ट रस्त्याने, नाही तर डायरेक्ट आता घरी गेल्यावर. तर मग मित्रांनो आता आपण घरी आलेलो आहे आणि मग आई बघू शकते की मला कशी भांडून राहिली इथं. कायची भाजी करायला लागली आहे तू आज? ढेमसाची रेसिपी बघू शकता मित्रांनो इथं कशी करण्यात आली तर. आणि ही माझी माय, आमची म्हातारी जी की इथं बसेल, ती बघू शकता कशी पाठी. तिला काही ऐकू येत नाही, काही बोला तुम्ही. तर चला मग मित्रांनो मी एकदा आंघोळ करून घेतो. आपण आता घरी आलेलो आहे. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आपण सगळं सामान इथून घेतलं आहे, पंप घेतला आहे आणि चालू आहे आता शेतामध्ये. कारण की आपल्याला काय करायचं तुम्हाला माहिती, आपल्याला सोडायचं होतं नळ्यातून ॲसिड, जेणेकरून आपले भोसके जे येते रिकामी होतं. चला आपली गाडी इथं आहे, तर गाडी घेऊन इथून निघूया पटकन. मग मित्रांनो आपण आता शेतात आलेलो आहे. बघू शकता की पूर्ण पाईप आपण सेटिंग सगळीच केली इथं. आणि हे पाईप आता लावलेला आहे, याला एकदा इथं ठेवून घेऊ, कारण की ते जेणेकरून निघणार नाही. त्याच्या आधी मित्रांनो आपल्याला इथला फुटका पाईप बाजूला काढणं आहे. तर हे बघा मित्रांनो हा फुटका पाईप आहे. हे बघू शकता इथं किती मोठा फुटेल इथं. तर चला याला एकदा बाहेर काढू, म्हणजे इथंच ठेवायचं आहे आणि हा पाईप जोडून घेऊ. मित्रांनो सकाळचे 12 वाजलेले आहेत, की आता दुपार आणि दुपारच्या नंतर पण भक्कम टाईम झालेला आहे मित्रांनो. तिकडे ट्रॅक्टर चालू आहे, आपल्याला नांगरटी करायची आणि त्याला एकदा विचारून बघू. जर तो करून देत असला तर लई चांगली गोष्ट आहे. तर चला मग मित्रांनो पटपट हे करून घेऊया आणि करूया मोटर. मित्रांनो पाईप आपण आता इथून चालवलं आला आहे, तिथून दुसरा पाईप घेऊन येऊया आणि तिथं बसून देऊन मग मोटर चालू करून बघूया मित्रांनो. डबल जर कुठं सटकासटकी झाली तर काही सांगता येत नाही, कारण की मित्रांनो आपण लई दिवसापासून आता वावरात येईल नाही आहे, जेणेकरून आपलं कुठंतरी सटकन कुठंतरी काही होईल. तर चला मग जाऊया पटकन आणि हे जोडून घेऊया. आणि ॲसिड कोणतं सोडायचं आहे ते मग तुम्हाला इथं सांगायचं आहे, ते मी तुम्हाला इथं नंतर सांगेन. तर चला मग मित्रांनो आपण इथं आलेलो आहे, इथं पाईप ठेवून देऊया आणि दुसरा पाईप घेऊन जाऊया. तर मग मित्रांनो आपण आता पाईप घेऊन चाललेलो आहे आणि हे बघू शकता आपण इथं आलेलो आहे. आता इथं पाईप जोडून देऊया एकदा. हे बघू शकता तुम्ही, याचं मागचं कनेक्शन इथं आहे आणि हे आपल्याला जोडायचं इथं. तर बघू शकता डायरेक्ट पाईप गेला तिकडं. तर चला एकदा जोडून घेऊया पटकन हे आणि मग भेटतो तुम्हाला जोडणं झालं. तर मग मित्रांनो मी बघू शकता की आता इथं आपण जे हो पाईप सगळा जोडून घेतलेला आहे हो काढून, आणि हे बघू शकता इकडे तिरपट केलेला आहे, कारण की हो पाईप पुरत नव्हता मित्रांनो, म्हणजे की मोठा होऊ लागला. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आपण चालू आहे मित्रांनो तिकडे, कारण की मित्रांनो इतकं तामझाम करून पण इथं लाईट नाही आहे.
तर आपला पंप आहे मित्रांनो, ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला पाणी. चला मग याला एकदा तिकडे घेऊन जाऊया, जेणेकरून चालू ठेवून देऊया आणि मग बघूया की आपल्याला काय करायचं आहे काय नाही. तर चला मग पटकन जाऊया तिकडं आणि मग जेव्हा भिजू घातेले ते याच्यामध्ये टाकून देऊया, म्हणजे जेणेकरून ते याच्यामध्ये डायरेक्ट यायचं टाकले ना ते जळू नये म्हणून. तर मग मित्रांनो आपलं चालू आहे वावरातली नागाटी म्हणजे की ही अशी असते मित्रांनो. ते बघू शकता तिथे ट्रॅक्टर चालू आहे आणि आपली नागाटीच चालू आहे. तर हे झाड ठेवू नये, एक झाड तर वाकलं आहे, पण घेऊया बंद हाणून पटपट. आणि हे पण बंद नागाटी टाकायचं मित्रांनो, टाईम भक्कम झाला आहे. ते राव दे म्हणतो त्याला, आता इकडचं घे म्हणतो हाणून. मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपली जी नागाटी होती मित्रांनो ती पूर्ण झालेली आहे. इकडं बघू शकता ही नागाटी आपली झालेली आहे आणि ते चालू आहे ट्रॅक्टर नागाटी करून. तर मग मित्रांनो आता 1-1.5 घंटा झालेला आहे, 700-800 रुपये घंटा आहे. तर बघू शकता तुम्ही अशी नागाटी इकडं व्हायली. तर चला मग आणि आराम करूया, कारण की मित्रांनो 1 वाजला आहे दिवसाचा आणि 1 वाजता तुम्ही बघू शकता की इतकं ऊन तपतंय ना की सांगू बी शकत नाही मी तुम्हाला. हे बघू शकता हे पूर्ण तसकडे निघेली मित्रांनो. याच्यात लावायची आपल्याला भेंडी लावायची, म्हणजे की भेंडीचा प्लॉट लावायचा आहे. तर बघू शकता याच्यामुळे जी नागाटी करेल. तर चला मग हे मित्रांनो आपला टमाटाचा प्लॉट जो की आता पूर्ण निघलेला आहे. तर चला मग ती चाललं ट्रॅक्टर आणि झाली आपली नागाटी याचं. तर चला मग मित्रांनो भेटूया घरी, नाही तर मग रस्त्यानं गाडीजवळ. इथून आता पंप पिकअप करणं लागेल आपल्याला. पंप बघू शकता, पंप इथे आहे बघू शकता. आणि हे कॅन सावलीत देऊ ठेवून, जेणेकरून ते पाणी प्यायला आपल्याला कामी येईल. त्या याच्यात ॲसिड काढवेल मित्रांनो, ते ॲसिड याच्यात टाकून ती बाटलीत मग ते मिक्स घेऊन जाते. एखाद्या दिवशी डबल सोडून देऊ. तर हा पंप आहे आणि इथं ॲसिड आहे मित्रांनो या डब्यामध्ये. हे बघा. तर चला मग हे ॲसिड घेऊ, पिकअप करू आणि हे डबे आपल्या पंपाचं झाकण मित्रांनो आहे. चला मग ते ॲसिड त्यात टाकून. मित्रांनो तुम्ही बघू शकता की हा बैल आहे मित्रांनो खिलार म्हणजे की जे धावतात ना ते याच्यातमध्ये रिंगमध्ये. तर मग मित्रांनो आपली गाडी उभी केली ती, त्याच्यामुळे आपण इथं आलेलो. आता गाडी पिकअप करू आणि जाऊया इथून आपल्या घरी. तर बघू शकता किती शिरवाळ पडलं इथं. आणि बघू शकता माझ्याकडे कसे बघू गेले मारते मित्रांनो, तरी बांधले ना त्याच्यामुळे काही नाही. सोडेल जर असणार लय मारते. तर चला मग इथून सटकूया पटकन, कारण की ऊन खूप तपायला लागलं आहे. चला मग भेटूया रस्त्यानं, नाही तर मग डायरेक्ट घरी गेल्यावर. तर मग मित्रांनो मी घरी आलतो आणि चालू आहे आलू सोलणं. तर मित्रांनो आपल्याला टाकायचं आहे कूलरमध्ये पाणी, कारण की मित्रांनो इथं गरमी उरायलेली आहे मोठी. घरी येऊन मित्रांनो मला जास्त सगळं टाईम झालेला आहे. आणि इकडे बघू शकता हे आलू, आणि ते बघू शकता तिथं चालू आहे पाणी भरणं. ऊन बघू शकता, ऊन इतकं तपून राहिलेलं आहे ना की असा पाय बाहेर बी टाकणं नाही जमून राहिला डायरेक्ट. इतकं ऊन तपून राहिलं. आपली गाडी इथं लावली, आपले पंप इथं ठेवली आणि चला ते चालू आहे पाणी ते टाकूया आता आपल्या ह्या कूलरमध्ये. हे चालू आहे आलू सोलणं.